आखातातलं युद्ध अखेर 40व्या दिवशी थांबलं। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करायला इराण तयार। इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला। ट्रम्प यांची घोषणा। शस्त्रसंधी हा इराणचा विजय। इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनी यांची प्रतिक्रिया, तर ट्रम्प यांचाही अमेरिकेच्या संपूर्ण विजयाचा दावा। पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा इस्रायलनं खोडला। लेबनॉनवरचे हल्ले थांबवणार नाही इस्रायलचं स्पष्टीकरण, तर लेबनॉनमधील हल्ले थांबवले जातील असं शहबाज शरीफ म्हणाले होते। युद्धविरामासाठी पाकिस्तानची मध्यस्थी फळाला। ट्रम्प यांनीही दिलं पाकिस्तानला श्रेय। ब्रिटनकडूनही कौतुक। 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये चर्चा। उपाध्यक्ष व्हान्स येण्याची शक्यता। युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोष। रस्त्यावर उतरत इराणी नागरिकांकडून मुस्तफा खामेनींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। आखाती देशातील शस्त्रसंधीनंतर भारतासह जगासाठी गुड न्यूज। ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करताच कच्चं तेल स्वस्त। काल $115वर असणाऱ्या किमती $95 पर्यंत घसरल्या। शस्त्रसंधीनंतर सराफा कट्ट्यावरही तेजी। सोन्याच्या दरांमध्ये 4,000 रुपयांची वाढ। चांदीही किलोमागे 10,000 रुपयांनी महाग। मुंबईमध्ये सोन्याचा भाव 1,52,000 रुपयांवर। शस्त्रसंधीत पाकिस्तानला मिळालेलं थँक्यू भारतासाठी चपराक। मोदी आणि जयशंकर यांनी राजीनामा द्यावा अशी संजय राऊतांची मागणी। जयशंकर यांनी पाकला दलाल म्हटल्याची उडवली खिल्ली। भोंदू अशोक खरातला आज न्यायालयीन कोठडी। 3ऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी SIT कडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी। उद्या कोर्टात हजर करून ताबा मिळवणार। 2 वर्षांपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले समरजित घाटगे पुन्हा भाजपात परत। चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाणांनी घातला गळ्यात भाजपचा गमछा। पक्षात पुन्हा प्रवेश दिल्याबद्दल मानले आभार। नमस्कार, मी अमोल जोशी। माझा मिड डे मध्ये स्वागत। आणि आजच्या दिवसातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची बातमी, अमेरिका आणि इराण शस्त्रसंधीचं भारताकडून स्वागत करण्यात आलंय। भारताच्या परराष्ट्र खात्याकडून निवेदन जारी करण्यात आलंय। शस्त्रसंधीमुळे आखातामध्ये आता शांतता राहील अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे। होर्मुझमधील वाहतूक पूर्ववत होईल अशी आशा असल्याचंही भारतानं म्हटलंय। चर्चा आणि कूटनीतीनंच समस्यांवर तोडगा शक्य आहे। आधीच युद्धामुळे खूप नुकसान झालंय आणि युद्धामुळे जगावर इंधनाचं संकट आलं असं भारतानं म्हटलंय। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, या शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर आता भारताने देखील आपली अधिकृत प्रतिक्रिया दिल्याचं समोर येत आहे। काय नेमकी भूमिका आहे आपल्या देशाची? अमोल, या शस्त्रसंधीची घोषणा झाल्याच्या काही तासानंतर भारताने याविषयीची प्रतिक्रिया दिलेली आहे। कारण दोन्ही बाजू इतक्या म्हणजे अमेरिकेची विश्वासार्हता तर इतकी तळाला गेलेली आहे की अमेरिका एखादी गोष्ट जाहीर केल्यानंतर त्यावर किती दिवस डोनाल्ड ट्रम्प कायम राहतील, किती तासांपुरतं डोनाल्ड ट्रम्प कायम राहतील असा प्रश्न असतो। त्यामुळे जर आपण पाहिलं तर साधारणपणे इराण अमेरिकेतील शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर काही तास उलटून गेल्यावर काही तासांनी भारताच्या वतीने अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे। आणि यामध्ये भारताकडून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा उल्लेख करण्यात आलाय। आधीच या संघर्षामुळे लोकांना प्रचंड दुःख झाले, त्रास झालेला आहे, वेदना लोकांनी सहन केलेल्या आहेत आणि जी ग्लोबल सप्लाय चेन आहे ती डिस्टर्ब झालेली आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापार प्रवाह हा पूर्ववत सुरळीत सुरू राहील अशी अपेक्षा देखील भारताने या युद्धविरामानंतर जाहीरपणे व्यक्त केलेली आहे। त्यामुळे भारताचा या संपूर्ण युद्धविराम
युद्धविरामाच्या घोषणेवरती पहिल्या दिवसापासून आम्ही शांततेच्या मार्गाने डिएस्केलेशन आणि कूटनीतीच्या माध्यमातून संघर्षातून उत्तर शोधण्यावरती भर देत होतो असं भारताने म्हटलंय आणि त्यानंतर ही आशा व्यक्त केली आहे की सगळी परिस्थिती पूर्ववत होईल आणि इतर जगाला जो या युद्धामुळे त्रास झाला तो त्रास आता भविष्यात होणार नाही, व्यापार प्रवाह व्यापार मार्ग सगळे सुरळीतपणे सुरू होतील अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे। त्यामुळे भारताने एक प्रकारे सर्वसामान्य जगातील इतर देशांचा ज्यांच्या या सगळ्या संघर्षाशी थेट संबंध नव्हता त्यांचा आवाज बनून त्यांच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं एक प्रकारे मांडलंय असं आपण नक्की म्हणू शकतो सध्याच्या घडीला। निश्चित धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। तर आखाती देशातील युद्धाच्या शस्त्रसंधीनंतर बाजारात सुद्धा परिणाम दिसत आहेत। युद्धविरामाची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरामध्ये 20% घसरण झाली आहे। युद्धाच्या गेल्या आठवड्यामध्ये पहिल्यांदाच कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्या खाली आलंय। त्यामुळे आता कच्चं तेल $96 प्रति बॅरल या पातळीवर आलेलं आहे। शेअर बाजारात सुद्धा आज मोठी उसळी पाहायला मिळाली। युद्धकाळामध्ये शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती। त्याचबरोबर सोन्या चांदीच्या दरातही वाढ झाली आहे। सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 1,52,000 रुपये आता हा दर पोहोचलेला आहे, तर चांदीला प्रति किलोला 2,37,800 रुपयांचा दर मिळतोय। तर युद्धविरामाची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरामध्ये 20% घसरण झाली। युद्धाच्या गेल्या 3 आठवड्यामध्ये पहिल्यांदाच कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्या खाली आलंय। कच्चं तेल आता $96 प्रति बॅरलच्या घरात आहे। युद्ध सुरू झालं त्यावेळी $70च्या घरामध्ये हा दर होता। तर अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी सुद्धा सोन्याच्या किमतीमध्ये मात्र वाढ झाली आहे। युद्धस्थिती पूर्णपणे निवळल्याशिवाय सोन्याच्या किमती कमी होण्याची शक्यता धूसर आहे। सध्या सोनं मोठ्या प्रमाणावर इतर देशांकडून आयात केलं जातं, मात्र विविध निर्बंधांमुळे या आयातीवर परिणाम झालाय आणि त्याचा थेट परिणाम किमतीवर होतोय। काय परिणाम आता आपण सोने आणि चांदीमध्ये बघतोय? पुढं 15 दिवसांसाठी सीजफायर करण्यात आले। नमस्कार। नुकतीच जी बातमी आलेली आहे की 15 दिवसासाठी इराण आणि इस्रायलमधलं किंवा अमेरिकामधलं जे युद्ध ते सीजफायर करण्यात आलेलं आहे। हा फक्त 15 दिवसाचा आहे, काही पूर्ण काही सीजफायर करण्यात आलेलं नाही। आणि किती केलं तरी हे सोनं हे बाहेरनं आयात होतं आणि याला आत्ता तर सध्या सगळ्या कंट्रीज सोनं खरेदी करायला लागलेलं आहे। जो साठा आहे तो मुबलक प्रमाणात उपलब्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सोन्याचे भाव स्थिर राहणे अत्यंत अशक्य आहे। आता काल युद्ध जरी थांबलं तरी आज 3,000ने वाढलं आहे, परंतु जर कायमस्वरूपी जर युद्ध थांबलं तर 100% सोन्याचे भाव कमी होण्याची दाट शक्यता आहे आणि होतील, कारण मध्यंतरी झालेले आहेत। तर आता जो 15 दिवसाचा सीजफायर आहे, जर एअर स्पेस प्रॉपरली उघडली गेली किंवा परमिशन मिळाली तर एखाद वेळेला सोन्याचे रेट कमी येऊ शकतात। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते आहे। आमदार गोपीचंद पडळकरांची बाईक रॅली पुणे पोलिसांनी अडवली आहे। पुण्यामध्ये खडी मशीन चौकामध्ये येण्याआधीच पडळकरांची ही रॅली पोलिसांनी अडवलेली आहे आणि पुणे पोलिसांकडून गोपीचंद पडळकर यांना सध्या विनंती करण्यात येते आहे पुढे न जाण्याची। त्यामुळे पुण्यामध्ये ही रॅली अडवल्यानंतर पोलिसांसोबत आता ते संवाद साधताना दिसत आहेत। आमदार पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये देखील सध्या चर्चा होताना दिसते। तर गोपीचंद पडळकरांची ही बाईक रॅली पुणे पोलिसांनी अडवलेली आहे। खडी मशीन चौकामध्ये येण्याआधीच ही रॅली अडवली आहे। सासवड ते कोंढवा या दरम्यान
हिंदू जन आक्रोश मोर्चा होतोय आणि आमदार पडळकर आणि संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये बाईक रॅली सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील बापदेव घाट परिसरात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोंढव्यातील संबंधितांवर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करावी, तसंच भिवरी ग्रामस्थांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांसाठी सासवड ते कोंढवा हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्यासोबत आहेत. मिकी, काय नेमकं घडतंय या क्षणी? अमोल, जर आपण बघितलं तर सकल हिंदू समाजाकडून हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता. जवळपास 1.5 तासापासून हा मोर्चा आता अडवण्यात आलेला आहे. खरं तर तासवडहून ते पुण्यातील जे कोंढवा परिसरातील खडी मशीन चौक आहे त्या ठिकाणी हा मोर्चा येणार होता. गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर जगताप जे माजी आमदार आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मात्र पोलिसांनी एवढा कडकट बंदोबस्त लावलाय की जागोजागी बॅरिकेड लावून रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि या मोर्चाला देखील बापदेव घाटातच अडवण्यात आलेला आहे. कारण या मोर्चामध्ये सकल हिंदू समाजात खूप मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झालेले आहेत. तीव्र नाराजगी आहे ज्या पद्धतीने कोंढवातील काही एक स्पेसिफिक धर्मातील लोकांकडून वर भिवरी गावामध्ये ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आलेली होती त्या ठिकाणी मोठा वाद झालेला होता. त्यानंतर जे गुन्हे दाखल झालेले स्थानिक लोकांवर, हिंदू समाजातील लोकांवर, ते मागं घ्यावेत. ज्या पद्धतीने लव्ह जिहादचे प्रकार घडतायत पुणे जिल्ह्यामध्ये ते वाढतायत, या संदर्भातला हा मोठा मोर्चा आहे. आणि या मोर्चामध्ये आपण बघितलं तर तीव्र नाराजगी या ठिकाणी ते व्यक्त करताना दिसत आहेत. आणि त्यात आता पोलिसांनी ज्या पद्धतीने रस्त्यावर जागोजागी बंदोबस्त लावून रस्ता बंद केलेला आहे. गोपीचंद पडळकर पोलिसांना विनंती करतायत मला पुढे जाऊ द्या. सभा देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. खडी मशीन चौकामध्ये एक छोट्या खाणी सभा देखील तिथे गोपीचंद पडळकरांची होणार आहे. मात्र त्याच पूर्वी पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर यांच्या या मोर्चाला अडवलेलं आहे त्यानंतर त्या ठिकाणी आता समजवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. मात्र गोपीचंद पडळकर आणि सकल हिंदू समाजातील हे सगळे कार्यकर्ते अजून देखील अडून आहे की आम्हाला कोंढव्यातील खडी मशीन चौकापर्यंत जाऊन द्या, आम्हाला तिथं जाऊन छोट्या खाणी सभा घ्यायची आहे. मात्र सध्या तरी पुण्यामध्ये या रस्त्यावर या कोंढवा परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. कारण मुस्लिम धर्मातील देखील लोक आहेत ते हळूहळू त्या चौकात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूनी सकल हिंदू समाजातील गोपीचंद पडळकर ज्याचं नेतृत्व करतायत या मोर्चा त्या चौकापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस अडवतायत. आणि अशा पद्धतीने सध्या पुण्यातील काही रस्ते जे प्रमुख रस्ते आहेत जे शहराकडे येतात ते रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. पुढे काय नक्की होतं, कशा पद्धतीने पोलीस या मोर्चाला थांबवतात का पुढे परवानगी मिळते, कारण सकल हिंदू समाजातील हे सगळे जे लोक आहेत ते अजून देखील अडून बसलेले आहेत की आम्हाला त्या चौकापर्यंत जाऊ द्या, आम्ही असं थांबणार नाही. मात्र पोलीस या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत. स्वतः वरिष्ठ अधिकारी सगळे ऑन फील्ड दिसत आहेत, रस्त्यावर दिसत आहेत, जागोजागी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. आणि अशा पद्धतीने हा मोर्चा आता बोपदेव घाटात अडवण्यात आलेला आहे. आणि गोपीचंद पडळकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतायत आणि मोर्चा चौकातच जाऊन आम्हाला सभा घ्यायची आहे याच्यावर गोपीचंद पडळकर आणि सकल हिंदू समाजातील हे सगळे बांधव ठाम आहेत. अमोल, निश्चितपणे मिकी, पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आहे? पोलिसांनी काही अल्टरनेट जागा सुचवलेली आहे, इतर पर्याय काय पोलिसांकडून देण्यात येत आहेत की जो नियोजित कार्यक्रम आहे तो होऊच नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत? अगदी जर आपण बघितलं तर 2 दिवसांपासून या संदर्भातला मेसेज सोशल मीडियावर फिरतोय. गोपीचंद पडळकर या संपूर्ण मोर्चात येणार आहेत, सहभागी होणार आहेत. एवढा मोठा हा मोर्चा होऊ शकतो, पोलिसांना याची चांगलीच कल्पना होती आणि त्यामुळेच कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलिसांनी काळजी घेतलेली आहे आणि जागोजागी बंदोबस्त लावलेला आहे. खडी मशीन चौकाच्या अलीकडच एक 2 किलोमीटर अलीकडं तिथं एक मोठं मैदान आहे जे प्रायव्हेट कुणाची खासगी जागा आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी आता विनंती केली की तुम्ही इथं सभा घ्या. मात्र गोपीचंद पडळकर तिथं सभा घेण्यासाठी तयार नाहीत. आम्हाला खडी मशीन चौकातच सभा घ्यायची आहे, कारण जे कार्यकर्ते आहेत, जे सकल हिंदू समाजातील बांधव आहेत ते त्या ठिकाणीच जमणार आहेत आणि तिथंच ती सभा होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पोलीस त्यांना विनंती करतायत, समजवण्याचा प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी तेढ निर्माण होऊ शकतो, वातावरण चिघळू शकतं, त्यामुळं तिथं न सभा घेता तुम्ही दुसऱ्या ठिकाणी सभा घ्या असं समजवण्याचा प्रयत्न करतायत, विनंती करतायत. जागोजागी पोलिसांनी बॅरिकेड लावून पूर्ण रस्ते बंद केलेले आहेत. सध्या या रस्त्यावर जर आपण बघितलं तर वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. इथून मार्केट यार्डला जाण्यासाठी हा प्रमुख रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे. अनेक गाड्या सध्या रस्त्यात थांबलेल्या आहेत. ट्रॅफिक जॅम घाटात आपल्याला पूर्ण दिसते. मात्र
गोपीचंद पडळकर त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत मला खडी मशीन चौकापर्यंत पोहोचू दिलं जात नाही आणि तिथं सभा मला घ्यायची आहे असं ते बोलण्यावर त्याच्या मागणीवर ठाम आहेत आणि वरिष्ठ अधिकारी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. तसंच सकल हिंदू समाजातील बांधव देखील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत आणि तिथंच आम्हाला जाऊन छोट्याखानी सभा आणि आंदोलन करायचंय. अशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती आहे. वरिष्ठ अधिकारी खरं तर अमोल इथं दाखल झालेले, जागोजागी बॅरिगेट लावून अक्षरशः पूर्ण रस्ते बंद केलेले आहेत. स्थानिकांना देखील इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये, त्रास होतोय. जर इमर्जन्सी असेल तर पर्याय रस्ता नाही अशी परिस्थिती सध्या या रस्त्यावर आहे आणि हा मोर्चा आता हळूहळू पुढं येण्याचा प्रयत्न करताय. अमोल, मिकी, साधारण ज्या परिसरातून हा मोर्चा काढण्याचं नियोजन आहे, हा पुण्यातला अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. सासवड ते कोंढवा दरम्यान या मोर्चाचं मूळ नियोजन करण्यात आलेलं आहे. या परिसराविषयी किंवा हा मार्ग किती साधारण हे अंतर आहे आणि पोलिसांचा नेमका उद्देश काय, की जर असं झालं तर नेमकी काय अडथळे किंवा काय समस्या निर्माण होऊ शकतात असं पोलिसांना वाटतंय? सासवड पासून तर कोंढवा खडी मशीन चौक हा जवळपास 20 ते 25 किलोमीटरचा हा मार्ग आहे. पोलिसांना या संदर्भात कल्पना होती की या रस्त्यावर नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ असते, मोठे वाहतूक या रस्त्यावरून होत असते, कारण शेतकरी बऱ्यापैकी शेतमाल त्यांचा मार्केट यार्डमध्ये नेण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. सासवड, जेजुरी किंबहुना इतर रस्ते याच मार्गावरून हा मुख्य रस्ता आहे आणि याच रस्त्यावर सध्या बॅरिगेज लावून पोलिसांनी हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. मधल्या छोट्या छोट्या जे गल्ल्या आहेत तिथं देखील पूर्णपणे वाहतूक थांबवण्यात आलेली आहे, रोखण्यात आलेली आहे आणि त्यामुळं साहजिकच या परिसरात राहणाऱ्या लोकांना मोठा वाहतूक कोंडीचा सध्या सामना करावा लागतोय. अर्थात जर आपण बघितलं तर पोलीस एक वेगळा रूट त्यांना देऊ शकले असते, किंबहुना एका ठिकाणापर्यंत त्यांना अगोदरच प्लॅनिंग करून या ठिकाणी या मैदानावर तुम्ही सभा घेऊ शकता अशा पद्धतीने त्यांना अटी नियम घालू शकले असते. मात्र तसं न करता थेट आता हा मोर्चा अडवल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या रस्त्यावर झालेली आहे. जवळपास 1000हून अधिक सकल हिंदू समाजातील बांधव या मोर्चा सोबत आहेत आणि त्याचबरोबर खडी मशीन चौकात देखील सकल हिंदू समाजातील जे बांधव आहेत त्या ठिकाणी जमतायत आणि तिथं जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे. मात्र त्याच वेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. कुठलाही वाद या ठिकाणी होऊ नये हे देखील सांगणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण जर आपण बघितलं तर पुण्यातील जो कोंढवा परिसर आहे त्या ठिकाणी देखील नेहमी वर्दळ असते. मोठ्या प्रमाणात तिथं मुस्लिम समाज तिथं राहतो, तिथं देखील कुठेही जमाव होऊ नये असं देखील पोलिसांचे प्रयत्न आहे, कारण जागोजागी तिथं देखील पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्यांना देखील कालपासून वॉर्निंग देण्यात आलेली आहे, कुठेही तुम्ही मोठ्या प्रमाणात जमायचं नाही, कुठं या मोर्चाजवळ तुम्ही येण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा वॉर्निंग्स पहिलेच पोलिसांनी दिलेत. मात्र दुसरीकडे आता या मोर्चालाच अडवल्याने सकल हिंदू समाजातील हे सगळे बांधव कुठेतरी नाराज आहेत, तीव्र दिसत आहेत त्यांच्या भावना आणि आम्हाला पुढे जाऊ द्या या मागणीवर, या मुद्द्यावर ते अजून देखील ठाम आहेत. अमोल, ठीक, धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल. तर या मोर्चावर आपलं लक्ष राहील. याविषयीचे अपडेट्स वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पुढच्या बातमीकडे जाऊया. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या हॉटेल खरेदी प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. त्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. सिद्धांत शिरसाट यांच्या धनदा कॉर्पोरेशनची जागा आणि हॉटेल विट्स लिलावात खरेदी केल्याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. मे 2025 मध्ये झालेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये दबावामुळे अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखालील 8 सदस्यीय समितीनं तांत्रिक बाबी आणि पारदर्शकतेची तपासणी केली होती. हा अहवाल आता महसूल विभागाला सुपूर्द करण्यात आलाय. सरकार काय निर्णय घेतं याची उत्सुकता आहे. दरम्यान या चौकशीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे काय म्हणतायत बघूया. जे जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांच्या सगळ्या विषयाचे सचिव असतात ते चौकशी काय करणार म्हणून विभागीय आयुक्त. पण विभागीय आयुक्तांनी मला असं वाटतं ज्याची तक्रार होती, ज्यांनी तक्रार केली होती त्याच्याशी थोडी चर्चा करायला पाहिजे होती. परंतु विभागीय आयुक्तांकडे मी काही पुरावे दिले असते, कारण सरकारी लोक पालकमंत्र्यांच्या विरोधात काय कसा रिपोर्ट देणार. तेव्हा त्यांनी जर आम्हालाही हिअरिंगला बोलवलं असतं तर मला असं वाटतं आणखी बरं झालं असतं. तेव्हा आता चौकशी समितीत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे.
सत्यता मांडण्याचा प्रयत्न झालेला मला तरी माहिती नाही. तर एबीपी माझाच्या बातमीचा अत्यंत सकारात्मक आणि समाधानकारक इम्पॅक्ट वर्ध्यामध्ये दिसून आलाय. काही दिवसांपूर्वी एबीपी माझानं वर्धा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं प्रकरण आणि त्या संदर्भातील वेगवेगळी कारणं पुढे आणली होती. सेलू शेकापूर गावातील प्रीतम पवार नावाचा मुलगा चंद्रपूर जिल्ह्यातल्या आश्रमशाळेकडून गेली 2 वर्ष टीसी मिळत नसल्यामुळे शाळा बाह्य ठरला होता. एबीपी माझानं प्रीतम पवार गेले 2 वर्ष शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा असून शिक्षणापासून तो वंचित असल्याचं वास्तव दाखवलं होतं आणि त्यानंतर चंद्रपूरमधील संबंधित आश्रमशाळेनं प्रीतमच्या शेकापूरमधील घरी टीसी आणून दिली. त्यानंतर प्रीतमच्या आईवडिलांनी लगेच शेकापूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रीतमचं ॲडमिशन केलंय आणि 2 वर्षांपासून खंडित झालेला प्रीतमचा शैक्षणिक प्रवास पुन्हा एकदा सुरू झालाय. सध्या प्रीतमला शेकापूर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये 3रीच्या वर्गात प्रवेश मिळालाय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. 2 वर्षापासून खंडित झालेला शिक्षणाचा प्रीतमचा प्रवाह जो आहे तो आता पुन्हा सुरू झालेला आहे. प्रीतम, रोज शाळेत येतो तू? हो किती वाजता येतो आणि शाळेत बरं वाटते का तुला? हो वाटते. चांगलं वाटते शाळेत? हो आता रोज येणार शाळेमध्ये की काय पुन्हा गावामध्येच असं इकडे तिकडे फिरत राहणार की रोज शाळेत येणार? रोज आले ना रोज. शिकायला आवडते? हो रोज हा येतो आहे का? आणि त्याची जी एक शैक्षणिक प्रगतीमध्ये खंडित झाली होती, आता हा पुन्हा शिक्षण सुरू करताना काही त्रास जाणवतोय त्याला? तो रोज येत आहे शाळेत, म्हणजे जेव्हापासून तो दाखल झाला आहे या शाळेमध्ये रोज त्याचं येणं आहे आणि म्हणजे अभ्यासामध्ये त्याला आवड आहे, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे सामावून घेऊ शकू त्यांना आणि म्हणजे शिकू शकू त्याच्या क्षमतेनुसार. 2 वर्ष तो शाळाबाहेर ठरलेला होता आणि गावात इकडे तिकडे नुसतं फिरत होता कारण त्याचा काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम झालेला होता. मात्र आता जेव्हा तो शिक्षण पुन्हा सुरू करतोय, तो प्रगती करू शकेल आणि इतर विद्यार्थ्यांसोबत समतोल साधू शकेल. बरोबर आहे, त्याला थोडाफार म्हणजे अडथळा जाईलच आता, कारण तो कसं म्हणजे घरी असल्या कारणाने किंवा म्हणजे खंडित पडलं ना शिक्षण त्याच्यामुळे. पण आम्ही आमच्या योग्य क्षमतेनं किंवा त्याच्या क्षमतेनुसार त्याला योग्य प्रवाहात आणण्याचा निश्चितच प्रयत्न करू. एबीपी माझाने प्रयत्न केले आणि जी शाळा होती ज्यांनी त्याची टीसी जी आहे ती देण्यास नकार दिलेला होता, त्या शाळेलाही जाग आली, काहीशी त्यांना लाज वाटली आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 वर्षापासून न दिलेली टीसी प्रीतमच्या घरी आणून दिली आणि आता प्रीतमचा पुन्हा नियमानुसार रीतसर शिक्षणाचा जो प्रवाह आहे तो पुन्हा सुरू झालेला आहे. नक्कीच एक सकारात्मक बाब आहे आणि समाधान देणारी बाब आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, सेलू शेकापूर, वर्धा. पुढची बातमी पुण्याहून. शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवून पुण्यामध्ये वृद्ध दाम्पत्याची फसवणूक करण्यात आली आहे. 54 कोटींच्या आमिषाला भुलल्यामुळे 12 कोटी त्यांनी गमावले. 11 दिवसामध्ये 8 विविध बँक खात्यांवर हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले. पुण्यातील हडपसर भागातली ही घटना आहे. पुणे सायबर पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार 75 वर्षांचे आहेत आणि ते निवृत्त व्यावसायिक आहेत. फिर्यादी यांना जानेवारी महिन्यामध्ये एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असं आमिष त्यामध्ये त्यांना दाखवण्यात आलं. या आमिषाला बळी पडल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी केलं. VIP स्टॉक 24 असं या ग्रुपला नाव देण्यात आलं होतं. नंतर फिर्यादींनी 3 महिन्यामध्ये सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या वेळेला 8 बँक खात्यांमध्ये पैसे भरले. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्यानं चोरट्यांनी त्यांच्याकडून 3 महिन्यामध्ये वेळोवेळी 12 कोटी 31 लाख रुपये लुबाडले. मात्र प्रत्यक्षात चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोल्हापूर शहरामध्ये गॅस आणि पेट्रोल डिझेलसाठी रांगा लागलेल्या सगळ्यांनी बघितल्या, परंतु ही रांग गॅस सिलेंडर किंवा इतर आवश्यक वस्तूंसाठी नाहीये, तर चक्क मटण खरेदीसाठी होती. हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या रविवारी किंवा बुधवारी शिवाजी पेठेमध्ये माही असते. या माहीच्या निमित्तानं कमी दरामध्ये मटणाची विक्री केली जाते. त्यामुळे शिवाजी पेठेत मटण घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. शहरी आणि ग्रामीण भागाची परंपरा जपण्याचा प्रयत्न आहे तो कोल्हापूरच्या शिवाजी पेठेने केलेला आहे. गेल्या 19 वर्षांपासून कोल्हापूरच्या शिवाजी पेठेमध्ये माही आयती केली जाते आणि माहीचं मटण घेण्यासाठी ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीचं चित्र कुठल्याही शहरामध्ये
पाहायला मिळत नाही. मात्र ते चित्र आहे ते कोल्हापूरच्या शिवाजी पेठेमध्ये पाहायला मिळते. कारण ना नफा ना तोटा तत्वावरती या ठिकाणी मटण आहे ते सगळ्या शिवाजी पेठेतल्या नागरिकांना, कोल्हापूरकरांना उपलब्ध करून दिलं जातं. स्वरूप शिवाजी पेठ म्हणजे कोल्हापूरची परंपरा तशी म्हटली तर वावगं ठरणार नाही. राजर्षी शाहू महाराजांचं हे खऱ्या अर्थानं गाव आहे. ही खऱ्या अर्थाने संस्कृतीचा एक ठेवा म्हणला जातो. कारण जसं कुस्तीची पंढरी म्हणलं जातं, शाहिरी पोवाडा असतो, भजन संप्रदाय वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचं येतं, तसं कोल्हापुरातल्या नव्या पाण्याला त्या काळातल्या त्रिमूली यात्रा ही आपली साजरी केली जाते. आणि त्याच अनुषंगावर असणारी ही माही, जेणेकरून इथले काही लोक आपली ग्रामीणमध्ये जातात आणि ग्रामीणमधल्या असणाऱ्या पै पाहुणे नातेवाईक मित्रमंडळींच्याकडे तो आस्वाद घेतात. ह्याचा अर्थ धरून इथल्याच काही ज्येष्ठ मंडळींनी हनुमान जयंतीनिमित्त अशा पद्धतीने ठरवलं की चला आपण काहीतरी अशा पद्धतीचा उपक्रम राबवू जेणेकरून अनेक माणसं जोडली जातील. त्याच पद्धतीनं नातेवाईकांना आणि मित्रमंडळाला बोलवून अशा पद्धतीची माही साजरी करून हा आपला कार्यक्रम स्वरूप आणला जातो. ग्रामीण भागातील आपल्या पै पाहुण्यांना बोलवून त्यांच्यासोबत या ठिकाणी स्नेहभोजन करायचं आणि कोल्हापूरच्या शिवाजी पेठेची माही साजरी करायची, अशा पद्धतीचा हेतू आहे तो या सगळ्या कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेतल्या नागरिकांचा आहे. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.